धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेमध्ये काकाविरुद्ध पुतळ्या लढत. माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतळ्या आमने सामने. बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणात, तर पुतळ्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात. नांदगाव नगर परिषदेमध्ये राजकीय घडामोडींना वेग. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे नगर परिषद निवडणूक रिंगणातून बाहेर. कवडे यांचा नगर परिषद निवडणुकीमधील शिवसेनेचा अर्ज अवैध ठरल्यानंतर अपक्ष अर्जही घेतला मागे. चंद्रपुरातील नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगेंकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. माजी आमदार शरद गावित यांच्या नेतृत्वात विश्वास बडोगे निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मतदारांमध्ये उत्साह. जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांमध्ये 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. नंदुरबारच्या नगरपालिका निवडणुकीसाठी नेते प्रचाराच्या मैदानात. चंद्रकांत रघुवंशी, विजयकुमार गावित, हिना गावितांसह इतर नेत्यांकडून जोरदार प्रचार. कोल्हापुरातील कागलनंतर आता शिरोळमध्येही कट्टर विरोधक एकत्र. शिरोळ आणि जयसिंगपूर नगर परिषदेसाठी महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र. ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेसचा गट एकत्र. गडचिरोली नगर परिषदेमध्ये 13 प्रभागांमध्ये 27 उमेदवार रिंगणात. राष्ट्रवादी शिंदे गटाची युती तर भाजप विरुद्ध काँग्रेसची तिरंगी लढत. नगरसेवक पदाचे उमेदवार लीलाधर भराडकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले अश्विनी नैताम प्रचाराच्या मैदानात. गोंदिया नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची महिला बाजी. राष्ट्रवादीकडून माधुरी नासरे मैदानात, तर इतर पक्षांचे सर्व उमेदवार पुरुष असल्यानं राष्ट्रवादीची महिला उमेदवार ठरली चर्चेचा विषय. सोलापूरच्या अक्कलकोट नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला. अनेक उमेदवारांवर सत्ताधारी नेते दबाव आणत असल्याचा आरोप. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लू पाटील यांची माहिती. भाजपला हिंगोलीमध्ये 2 धक्के. हिंगोलीमधील वॉर्ड क्रमांक 16 ब आणि वॉर्ड क्रमांक 9 मधून भाजपच्या उमेदवारांची माघार. वैद्यकीय कारणास्तव निवडणूकमधून माघार घेतल्याची विजय काळे यांची प्रतिक्रिया. देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. मी पक्षामध्ये कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याची सलील देशमुखांची प्रतिक्रिया. आगामी निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवडमधील मतदार यादी प्रसिद्ध. याद्यांमध्ये 92,000 दुबार मतदार. 20 ते 27 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवता येणार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी, तर खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया मंत्रालयात.